हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला प्रॉब्लेम दाखवला होता आता स्ट्रॅटेजिक फिनान्शियल मॅनेजमेंटचा, म्हणजे आपला वॉल्टर मॉडेलचा. ओके, तो आपण व्यवस्थित एक्सप्लेन केला होता. एक लक्षात आलं की अशा पद्धतीने एक्सप्लेन करून सुरुवातीचे काही 2 लेक्चर झाले आपले, त्या पद्धतीने लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला ते फारसं समजत नाहीये. मग यासाठीच आता आपण काय केलंय की तुम्हाला हे एक्सप्लेन करत असताना मी ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्डचा यूज करतोय. व्हाईट बोर्ड वरती आता आपण मागचा ते 102 चा जो प्रॉब्लेम होता म्हणजे आन्सर आलेला तो आपण काढला. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स असे येतात की ज्याच्यामध्ये एबीसी कंपनी दिलेली आहे, म्हणजे 3 कंपनीज दिलेल्या आहेत. तुम्ही ते पाहिलं असेल पुढे, कारण तुम्हाला मी ऑलरेडी पाठवलेलं आहे. सो ज्यावेळेला 3 कंपनी असतात आणि तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेट करायला सांगतात, सो अशा पद्धतीचे फॉर्म्युला आपण एक एक्झाम्पल आता बघूयात. एक्झाम्पल मी इथे लिहून देतो, त्यानंतर मी रब करतो कारण तुमच्याकडे ऑलरेडी आहे समोर. पण कोणतं एक्झाम्पल घेतोय समजण्यासाठी मी आधी लिहितोय इथे. फॉलोइंग आर द फर्स्ट वन काय, फॉलोइंग आर द क्वेश्चन, फॉलोइंग आर द details regarding following are the details regarding 3 companies, regarding 3 companies. Following are the details regarding 3 companies: A Limited, B Limited and C Limited. A Limited, B Limited and C Limited. ओके, A Limited, B Limited and C Limited. आता इथे 3 कंपनीचा डाटा दिलेला आहे. फर्स्ट वन दिलेला आहे ए लिमिटेड. आपण डाटा त्याबद्दल लिहून घ्या. सो आधी इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय दिलेलं आहे फर्स्ट, आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता इथे पण ए लिमिटेड, बी लिमिटेड अँड सी लिमिटेड. ओके, सी लिमिटेड अशा 3 कंपनीज आपण घेतलेल्या. ए लिमिटेड, बी लिमिटेड, सी लिमिटेड. इंटरनल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. देन कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल, कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल. देन दिलेला आहे अर्निंग पर शेअर. देन आहे अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर दिलेलं आहे. आणि देन काय म्हटलं त्यांनी, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अन इक्विटी. काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट अर्निंग पर शेअर दिलेलं आहे. हे दिसत नाहीये ना तुम्हाला. अर्निंग पर शेअर. ओके, आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला, शेअर कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अन इक्विटी. आता हे मी कॅल्क्युलेट काय करायचंय हे नंतर लिहितो, कारण तुम्हाला इथे दिसणार नाही. त्याच्या आधी मी फक्त हे अमाऊंट लिहून घेतो. तुम्ही पटकन तो प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेल्या पीडीएफ मध्ये बघू शकताय, किंवा अदरवाइज मी ज्या पद्धतीने लिहिले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून घेऊ शकताय. सो आता दिलेले इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे बघा, ए लिमिटेडचा दिलेला आहे 15%. देन बी लिमिटेड दिलेला आहे 5%. बी लिमिटेड दिलेला आहे 5% आणि सी लिमिटेड दिलेला आहे 10%. ओके, सो इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे, ए लिमिटेड 15%, बी लिमिटेड 5%, सी लिमिटेड 10%. देन कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल. किती दिलेला आहे 10% ए लिमिटेड.
then 10% B Limited and 10% C Limited. सो तिन्हीचं कधी आहे 10% काय आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि अर्निंग पर शेअर किती आहे अर्निंग पर शेअर किती आहे रुपीज 8 आणि रुपीज 8. आता मी काल तुम्हाला हे अर्निंग पर शेअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं का काय आता सपोज मी म्हणजे हा प्रॉब्लेम समजवताना सांगतो तुम्हाला मी एखाद्या कंपनीचं शेअर होल्डर म्हणून 201 रुपीजला मी एखादा शेअर विकत घेतला काय म्हणतोय एक शेअर पर शेअरची व्हॅल्यू किती होती 201 रुपये 201 रुपीज म्हणून मी एक शेअर विकत घेतला त्या शेअर मागे मग ज्याला कंपनीला प्रॉफिट झाला तेव्हा किती प्रॉफिट झाला तर माझ्या 201 रुपयावरती 8 रुपये प्रॉफिट झाला 201 रुपयावरती 8 रुपये प्रॉफिट झाला म्हणजे कंपनीला आता मला डिव्हिडंड देताना कशातला देणार आहे तर कंपनी 201 मधला डिव्हिडंड देणार नाहीये मला कंपनी देणार आहे 8 रुपयामधला डिव्हिडंड कारण तो प्रॉफिट आहे मग ह्या 8 रुपीज मधला डिव्हिडंड देत असताना कंपनीने किती डिव्हिडंड द्यावा हे कंपनी डिसाईड करते बोर्ड ऑफ डायरेक्टर डिसाईड करतात मग कंपनीने असं डिसाईड केलं की याच्यामधले ह्या 8 रुपीज मधले 20% डिव्हिडंड म्हणून पेड करायचे शेअर होल्डर्सला 8 रुपीजच्या 20% काय करायचे शेअर होल्डरला डिव्हिडंड म्हणून पेड करायचे हे 8 रुपीज कुठले आहेत तर या 201 वरती झालेलं प्रॉफिट म्हणजे एका शेअर वरती झालेली अर्निंग 201 रुपयाचा एक शेअर होता शेअर होल्डरचा त्याची अर्निंग झाली 8 रुपीज त्याच्यातले 20% आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरने ठरवलं की त्या शेअर होल्डरला डिव्हिडंड म्हणून पेड करायचे मग राहिलेले 80% काय करणार तर त्याला आपण म्हणतो रिटेन करणार 80% काय करतात रिटेन करतात मग ते रिटेन कुठे केले जातात तर पुन्हा त्या कंपनीत यूज केले जातात इन्व्हेस्टमेंट म्हणून सपोज एखाद्या शेअर होल्डरने म्हटलं असं की मला ते शेअर काढूनच घ्यायचे तर त्याला पूर्ण 201 प्लस 8 असं सॉरी जे काय डिव्हिडंड होईल तो 8 नाही प्लस काय डिव्हिडंड होईल तो त्याला दिला जाईल पण जर तो रिइन्व्हेस्ट करणार असेल तर 201 रुपयावरचा 8 रुपयाचं त्याचं इन्कम आहे जर त्याला अर्निंग असेल त्यातल्या 20% त्याला डिबेंचर म्हणून सॉरी डिव्हिडंड म्हणून दिला जातो आणि 80% त्या ऑर्गनायझेशन मध्ये पुन्हा यूज केले जातात आता याच्यामध्ये सुद्धा यूज केले जातात पण त्या वर्षीला प्रत्येक वर्षीला काहीतरी रेट ऑफ रिटर्नचा काहीतरी पर्सेंटेज ठरलेले असतात कंपनीचे आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल सुद्धा कंपनीची ठरलेली असते पर्टिक्युलर मग कंपनीने त्या ए लिमिटेडने ठरवलं होतं की त्यांचा रेट ऑफ रिटर्न 15% असणार आहे आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल 10% असणार आहे मग या सगळ्यांचं रिलेशन कोण दाखवतो आपल्याला वॉल्टर मॉडेल आणि मग या सगळ्यांना रिलेट करून आपल्याला टोटल काय काढायचं असतं तर तुम्हाला हा 201 जो आहे ना म्हणजे शेअरची व्हॅल्यू किती होती हे दिलेली नसते एका शेअरची व्हॅल्यू किती दिलेली नसते फक्त तुम्हाला अर्निंग दिलेला असतो रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो कॉस्ट ऑफ कॅपिटल दिलेली असते आणि डिव्हिडंड पर्सेंटेज दिलेले असतात त्याच्यावर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं असतं वॉल्टर मध्ये तर व्हॅल्यू ऑफ शेअर्स म्हणजे त्या शेअरची रिअल मार्केट व्हॅल्यू काय आहे ओके सो त्या पद्धतीने आपण आता फाइंड आउट करूयात लक्षात येतंय सो ए लिमिटेडनं काय काढलं की प्रत्येक शेअर मागे 8 रुपीज काय केलं अर्न केलेत आता 8 रुपीज अर्न केलेत पण 8 रुपीज अर्न करताना त्यांचा रेट ऑफ रिटर्न किती होता 15% आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल किती होतं 10% आता राहिलं काय की डिबेंचर पर्सेंटेज किती होते ओके सो मी जरा हे आता वरती एबीसी लिमिटेड आहे ना ते जरा रफ करतो म्हणजे मला जागा मिळेल तुम्हाला लिहायला ओके सो आता इथे आपण लिहून घेऊयात सो कॅल्क्युलेट त्याने काय म्हटलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ इच ऑफ 3 कंपनीज कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ इच इक्विटी शेअर्स of each of these companies each of these companies as per Walter model as per Walter model when the dividend payout ratio is
when the dividend payout रेशो इज किती म्हटले, आता त्यांनी 3 कंडिशन दिलेले आहेत. डिव्हिडंड पेआउट रेशिओच्या किती कंडिशन दिलेल्या आहेत प्रॉब्लेम मध्ये? 3. ए दिलेली आहे, फर्स्ट कंडिशन आहे जर डिव्हिडंड पेआउट किती असेल 50%. फर्स्ट कंडिशन काय आहे? जर डिव्हिडंड पेआउट 50% असेल. बी सेकंड कंडिशन काय आहे? जर डिव्हिडंड पेआउट 75 असेल, 75% असेल. आणि सी तिसरी कंडिशन काय आहे? जर डिव्हिडंड पेआउट 25% असेल. ओके, सो त्यांनी काय म्हटलंय की ए लिमिटेडला ज्याला सुरुवातीला 3 कंडिशन दिलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ते ह्या 3 कंडिशन नुसार शेअरची व्हॅल्यू किती होईल ती काढायची. म्हणजे फर्स्ट कंडिशनला ए लिमिटेडला काय करायचं, ही जी स्टार्टिंगचा हा जो पॉइंट आहे, सो त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन यूज करायची. म्हणजे ज्यावेळेस डिबेंचरचे पर्सेंटेज 50% असेल तेव्हा रिटर्नचे पर्सेंटेज 50% असते. त्यावेळेस तुम्हाला रेट ऑफ रिटर्न 15% यूज करायचं आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल 10% यूज करायचं आहे, आणि अर्निंग पर शेअर 8 रुपीज. ए साठी ए ची फर्स्ट कंडिशन झाली. देन ए ची सेकंड कंडिशन, देन ए ची सेकंड कंडिशन. सो फर्स्ट कंडिशन जे आहे ती काय आहे तर 50% डिबेंचर. मग फर्स्ट कंडिशन मध्ये काय करायचंय तुम्हाला? सो 50% डिबेंचर आले तर रिटर्न आलं 50%. सो 8 रुपीज मधलं 50% डिबेंचर घेतले. बाकीचा रेट ऑफ रिटर्न तुम्ही जे आपल्याला फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे 15% इंटरनल रेट ऑफ रिटर्न घेतला. आता इंटरनल रेट ऑफ रिटर्नला आपण काय म्हणून डिनोट करतो फॉर्म्युलामध्ये? तर आर म्हणून, हे पाहिलेलं आपण. देन कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल त्याला काय डिनोट करतो? के म्हणून. आणि अर्निंग पर शेअर आपण काय डिनोट करतो? ई म्हणून. ओके, सो आता राहिलं काय? डिबेंचर. डिबेंचरला आपण काय डिनोट करतो? कशाने डिनोट करतो? ते डी ने. आपण पाहिलेलं आहे डिबेंचरला कशाने डिनोट करतो? डी ने. सो डी म्हटलेलं आहे 50%. 50% कशावरती आपण काढलं होतं? तर अर्निंग वरती. अर्निंग आहे 8%. मग 8% चे 50% काय म्हटले? डिबेंचर असणार आहेत. मग 8 रुपीजच्या 50% डिबेंचर म्हणजे डिबेंचर किती झाले? ₹4. बरोबर आहे. या 8 रुपीजच्या 50% डिबेंचर म्हणजे तुमचे किती झाले? 4. मग आता आपल्याला फॉर्म्युला मध्ये असं काय करायचंय तुम्हाला? फर्स्ट कंडिशन साठी हे वापरायचं आहे, ए चे तिन्ही अमाऊंट वापरायच्या. देन सेकंड कंडिशन सुद्धा हे वापरायचं आहे. थर्ड कंडिशन सुद्धा ह्या तिन्ही अमाऊंट वापरायच्या. त्या 3 फुलफिल झाल्या तुमच्या, 3 शेअरच्या व्हॅल्यू मिळाल्या की पुन्हा बी लिमिटेड कडे जायचंय. बी लिमिटेड मध्ये सुद्धा 3 कंडिशन पुट करायच्यात, तिन्हीचं व्हॅल्यू काढायच्यात. पुन्हा सी कंडिशनला जायचं, सी कंडिशनला सुद्धा हे तिन्ही व्हॅल्यू तिन्ही कंडिशन पुट करायच्यात. आता आपण एक एक पाहूयात. मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचंय. ते करण्याआधी मी काय करतोय, हे सगळं रफ करतोय. आता तुमच्याकडे प्रॉब्लेम असणार आहे आणि हा जो ए लिमिटेड फक्त मी इकडे लिहून घेतो, आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे म्हणून. ओके, ओके. सो इथे आपण काय करूयात, कंडिशन लिहून घेऊयात. कंडिशन काय आहेत? ए 50%, देन बी 75% आणि सी 25%. ओके, 3 कंडिशन लिहून घेतलं, 50%, 75%, 25%. आणि इथे ए लिमिटेड म्हणूयात. ए लिमिटेडचं काय आहे? फर्स्ट काय आहे? आर किती म्हणजे रेट ऑफ रिटर्न किती दिलेलं आहे? रेट ऑफ रिटर्न किती दिलेलं आहे? 15%. 15%. देन के कॉस्ट ऑफ कॅपिटल 10%. आणि ई अर्निंग किती दिलेलं आहे? ₹8. ओके, सो अशा पद्धतीने ए लिमिटेड आपल्याला दिलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याच्या सोल्युशन कडे जाऊयात. सोल्युशन मध्ये फॉर्म्युला काय दिला होता आपल्याला? P is equal to D plus E minus D, then R divided by K
के. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला दिला होता. आता इथे आपण काय करूया, प्रत्येक ठिकाणी अमाऊंट पुट करूया. सो पी इज इक्वल टू डी किती आला, 15% ऑफ अर्निंग. सो 15% ऑफ, सो डी आधी बघूया, डी इज इक्वल टू 15% ऑफ म्हणजे 50 डिवायडेड बाय 100 इंटू 8. 15% ऑफ 8. सो 0 0 8 into 5 40. 8 into 5 40 divided by 4 10 0. So 4 divided by 1 is equal to 4. So D च्या 50% सॉरी D म्हणजे 50% ऑफ अर्निंग. अर्निंग किती होतं, ₹8. त्याच्या 50% म्हणजे 4. ओके, सो हे बरोबर आहे. मिळालं आपल्याला D इज इक्वल टू 4. म्हणून आपण इथे आता लिहून घेऊया. D आपण काय काढला, कंडिशन फर्स्टला D इज इक्वल टू 4. ओके, सो इट इज इक्वल टू 4 प्लस अर्निंग किती आहे, ई किती आहे 8 मायनस डी किती काढला 4. आर किती आहे आपला 50%. 50% म्हणजे किती आलं 50 डिवायडेड बाय 100 डिवाइड बाय के. के किती आहे 10%. सो 10 डिवायडेड बाय 100 आणि इथे पुन्हा डिवायडेड बाय के. के म्हणजे 10 डिवायडेड बाय 100. ओके, आता हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं 10 डिवायडेड सॉरी हे, तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 4 प्लस 8 मायनस 4 4 15 इंटू 15 मायनस 100 म्हणजे पॉइंट, सॉरी 15 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.15. देन डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 100 it is equal to 0.10. 4 into 4 then 15.15 divided by 0.10. 0.15 divided by 0.10 and divided by 0.10. ओके, हे झालं. सो आता मी इथे पुढे लिहितो याचा नेक्स्ट जी कंडिशन आहे. सो इट इज इक्वल टू, आता इथे फर्स्ट एक लक्षात ठेवा. आता हे असं तुम्हाला इक्वेशन मिळालं. ह्या इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला, बॉडमॉस यूज करायचंय. बॉडमॉस यूज करायचंय. बॉडमॉस मध्ये काय आहे, बी इज इक्वल टू, बी मीन्स ब्रॅकेट, ए मीन्स ऑफ, डी मीन्स डिव्हिडंड, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ऍडिशन आणि एस मीन्स सबस्ट्रॅक्शन. ओके, सो या इक्वेशन मध्ये बघा ब्रॅकेट आहे का कुठे, इक्वेशन मध्ये ब्रॅकेट नाहीये. देन ऑफ नाहीये. देन डी मीन्स डिवाइड, डिवाइड आहे. मग पहिलं काय करावं लागेल आपल्याला, डिवाइड करून घ्यावं लागेल. सो 0.15 डिवाइडेड बाय 0.10, याला जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे बघा. कॅल्सी आहे सगळ्यांसमोर, कॅल्सी यूज करून बघा. 0.15 divided by 0.10. So it is equal to 1.5. It is equal to 1.5. So आता काय करावं लागेल, हे इक्वेशन 4 प्लस 4 into 1.5 divided by 0.10. Okay, then next 4 into 1.5, 4 into 1.5, 4 into 1.5 6. आता एक लक्षात घ्या तुमचं, या ठिकाणी तुमच्या तर चूक कशी होणार आहे, जर तुम्ही पहिले ऍडिशन केलं 4 प्लस 4 8 into 1.5 तो तुमचा आन्सर चुकणार आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिलं मल्टिप्लिकेशन का, कारण बॉडमॉस नुसार पहिलं आपण डिवाइड घेतलं, देन नंतर मल्टिप्लिकेशन. सो दिलेल्या इक्वेशन मध्ये नंतर काय मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून पहिलं मल्टिप्लिकेशन घेऊयात. 4 into 1.5 आन्सर येतं 6. सो 4 plus 6 divided by 0.10. So it is equal to 4 plus 6 10 divided by 0.10. So it is equal to rupees
100. So 0.10. Okay, आलं. So it is equal to rupees 100. So तुम्हाला आन्सर मिळालं बरोबर 100. फर्स्ट कंडिशनला व्हॅल्यू ऑफ शेअर किती राहिली 100 रुपीज. ओके, सो आता आपण बघूया. ओके, सो तुम्हाला याचा आन्सर मिळाला 100 रुपीज 100. ओके, आता हे झालं तुमची फर्स्ट कंडिशन, म्हणजे डिव्हिडंड किती आपण पेड केला होता 50%. सेम फॉर्म्युला ठेवा, सेम प्रॉब्लेम ठेवा. आता आपल्याला काय करायचं, जस्ट 75% ऑफ अर्निंग किती आहे, डिव्हिडंड किती आहे 75%. मग जर डिव्हिडंड 75% असेल तर तो किती होईल, 50% आपण काढला 4 रुपीज. आता आपण काय करूया, मी हे रफ करतो इकडची बाजू. ओके, आता आपण काय करूया 75% डिव्हिडंड. मग 8 रुपीच्या अर्निंगच्या 75% म्हणजे 8 डिवायडेड बाय 100, 8 डिवायडेड बाय 8%, 8 इंटू 75 डिवायडेड बाय 100. 75%, 8 रुपीच्या 75% म्हणजे किती येईल बघा, 25 3 जा 75 आणि 4 जा 100. सो 4 into 4, 4 2 जा 8. So 2 into 3 6. ओके, सो 75% किती आलं 6 रुपीज. 75% म्हणजे किती आलं 6 रुपीज. म्हणजे 8 मधले 6 रुपीज, 8 रुपीज अर्निंग आहे, त्यातलं 6 रुपीज काय होणार आहे, डिव्हिडंड पेड होणार आहे. ओके, मग रिटर्न किती होईल 2 रुपीज, पण ते आपलं रिटर्न ह्याच्यात घ्यायचं नाहीये. मग आता आपण डी च्या इथे काय घेणार आहात, सेकंड कंडिशन मध्ये इथे मग बी म्हणतो, डी इज इक्वल टू 6. आलं लक्षात. आता आपण पहिला काय केलं, 8च्या 50% काढलं फर्स्ट कंडिशनला, ते आपल्याला 4 रुपीज मिळालं. आता आपण काय केलं, 8च्या 75% काढलं, ते तुम्हाला मिळालं 6 रुपीज. आता हे तुम्ही कॅल्सी वरती सुद्धा करू शकता, 8 into 75 डिवायडेड बाय 100. बघा आन्सर तुम्हाला तेच मिळणार आहे 6 रुपीज. ओके, सो 6 रुपीज झाले डिव्हिडंड. आता आपण डी ची इथली अमाऊंट फक्त चेंज करूयात, बाकी आपल्याला आहे तसंच ठेवायचंय 6. त्याच्यानंतर आता 8 - 6 इथे येईल 2. 8 - 6 2, बाकी आहे तसंच. म्हणजे काय आपण सेकंड कंडिशनला काय केलं, फक्त डिव्हिडंड जो होता त्याचे पर्सेंटेज नुसार डिव्हिडंड चेंज झाला. बाकी ए लिमिटेडच्या आपल्याला जेवढ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपण त्या तशा ठेवलेल्या आहेत. ओके, आणि आता याच्या जाऊन पुढे आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. मी आता पुन्हा रफ करतो जे आपण काढलं होतं ते. ओके, सो बाकी सगळे अमाऊंट सेम राहिला, फक्त डिव्हिडंड त्यांनी 75%, पहिल्यामध्ये 50% मी बोलले होते, तो आपण काढला 4 रुपीज आणि आपण फॉर्म्युला मध्ये इन्सर्ट केला. आता सेकंड कंडिशनला काय म्हटलंय की डी 75% म्हटलेला आहे डिव्हिडंड. मग तो 75% किती येतो 6 रुपीज, म्हणून तो 6 टाकला. आता आपण आहे तसं सॉल्व्ह करूयात. इट इज इक्वल टू 4. आता इथे पण मी काय म्हटलंय, हे सुद्धा आपलं आहे तसंच येईल, 4 प्लस 2 into 1.5. 4 into 2 divided by 0.10. आता ह्याच्यामध्ये पण काय करावं लागणार आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यावं लागणार आहे, बॉड बॉस नुसार मल्टिप्लिकेशन आधी. सो 2 into 1.5, 2 into 1.5 किती येतं बघा, 2 into 1.5, so it is 3. So 4 plus 3 divided by 0.10, so it is equal to 7 divided by 0.10, so it is equal to 70 rupees 70. It is equal to rupees 70. म्हणजे काय आलं की सेकंड कंडिशन नुसार ए लिमिटेडची प्राइस ऑफ शेअर किंवा मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर किती होती, रुपीज 70. देन आता सेम थर्ड कंडिशन अप्लाय करायची, फक्त ए लिमिटेडला करतो, पण लक्षात ठेवा बी लिमिटेड कडे गेलेलं नाहीये. फर्स्ट कंडिशन मध्ये ए लिमिटेडच्या व्हॅल्यूज पुट केला, व्हॅल्यू ऑफ शेअर काढली. देन सेकंड कंडिशन मध्ये ए लिमिटेडच्या व्हॅल्यू पुट केला, व्हॅल्यू ऑफ शेअर काढली. आता थर्ड कंडिशन मध्ये सुद्धा ए लिमिटेडच्या व्हॅल्यू पुट करायच्यात आणि त्याची
व्हॅल्यू काढायचे. हे तिन्ही झाले, ए लिमिटेडच्या तिन्ही कंडिशन झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत बी लिमिटेड कडे. आधी आपण ए लिमिटेड फक्त पाहतोय. ओके, सो इथे मी आता रफ करतोय ही साइड. देन वेट, इथे आपलं चुकलंय थोडस, तुमच्या लक्षात आलं असेल. आपण व्हॅल्यू घेतली, चुकीची घेतली थोडीशी. म्हणजे इथे आपला डिव्हिडंड आपण चेंजेस नाही केला. डिव्हिडंड आपला इथे आता 6 आला ना, सेकंड कंडिशन मध्ये 6 आला होता डिव्हिडंड, तो चेंज केला नाही आपण 4च ठेवला. सो डी इज इक्वल टू 6 होता, आपण फक्त इथेच चेंज केले. सो 6 + 2 म्हणजे काय वेगळं काय होणार नाही, आपल्याला प्रोसेस तर तीच आहे. 6 + 2 × 1.5 divided by 0.10, so it is equal to 6 into 2, sorry 2 into 1 5, 6 plus 3 0.10, so it is equal to 9 divided by 0.10, so it is equal to rupees 90. म्हणजे 70 च्या ऐवजी 90 होईल, कारण इथे 4 घेतला होता आपण, म्हणजे तो आधीचा डिव्हिडंड होता. आपण सेकंड बी चे कंडिशन हे करतोय. बी कंडिशन मध्ये डी आलेला होता 6, सो 6, so 9 divided by 0.10, so it is equal to rupees 90. ओके, ही सेकंड कंडिशन होती. देन आता थर्ड कंडिशन मध्ये डिव्हिडंड कसा कॅल्क्युलेट करणार आपण, डिव्हिडंड किती येईल हे मला तुम्ही सांगा. 25% डिव्हिडंड आहे, तर किती येईल तो सांगायचा आहे. सो इट इज इक्वल टू 8 into 25 divided by 100, it is equal to 25 into 25 1 जा 25, 25 4 जा 100, 4 divided by 8 2, sorry 8 divided by 4 2, सो डिव्हिडंड किती आला 2 रुपीज. ओके, सो आता आपण काय करूयात, इथे सी थर्ड कंडिशन डी इज इक्वल टू 2. जर डी 2 असेल तर डी चेंजेस कुठे कुठे होतील, इथे होईल 6 च्या ऐवजी 2 येईल, इथे जिथे जिथे डी होता तिथे चेंजेस होतील, डी 2, देन इथे पण 2. आता 8 - 2, 8 - 2 किती येईल 6, 8 - 2 6. ओके, बाकी आहे तसंच राहील. सो आता आपण पुढे कंटिन्यू करूया. 2, सॉरी इथे पुन्हा 2 + 6 into 1.5, so divided by 0.10, so 6 into 1.5 किती येतं बघा, 6 into 1.5, it is equal to 9. किती आलं 9, so 2 + 9 divided by 0.10, so it is equal to 2 + 9 11 divided by 0.10, so it is equal to rupees 110. सो थर्ड कंडिशन मध्ये व्हॅल्यू किती आली 110. मग तुम्ही ह्याच्यातून काय कन्क्लूड करू शकताय, ए लिमिटेडच्या ए कंडिशनला रुपीज व्हॅल्यू किती मिळाली होती, पर शेअर व्हॅल्यू 100 रुपीज. बी कंडिशनला व्हॅल्यू किती मिळाली होती 90 रुपीज, आणि आता सी कंडिशनला किती मिळाले 110 रुपीज. म्हणजे कोणत्या कंडिशनला व्हॅल्यू जास्त आहे शेअरची, सो थर्ड कंडिशनला, सी कंडिशनला. मग याच्यावरून तुम्ही काय करू शकता, कन्क्लूड काय करू शकताय की ज्या वेळेस डिव्हिडंडची व्हॅल्यू, डिव्हिडंडची जे पर्सेंटेज कमी होते, ज्यावेळेस डिव्हिडंडचे पर्सेंटेज कमी होते ए लिमिटेड मध्ये, डिव्हिडंडचे पर्सेंटेज ज्यावेळेला कमी होते त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ऑफ शेअर सगळ्यात जास्त होती. आलं लक्षात, हे कन्क्लूड करू शकता, तुमच्या लक्षात आलं. म्हणजे ज्यावेळेला 75% होते, म्हणजे व्हॅल्यू कंडिशन मध्ये ज्यावेळेला डिव्हिडंड पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड सगळ्यात जास्त होते, त्यावेळेस त्याची जी म्हणजे कंपॅरिझनली काय होतं की त्याची प्राइस ऑफ शेअर किंवा व्हॅल्यू ऑफ शेअर कमी होती. आणि ज्या वेळेला त्याची कंडिशन मध्ये डिव्हिडंडची
पर्सेंटेज ज्यावेळेला कमी होते, म्हणजे डिव्हिडंड पेड आउट ज्यावेळेला कमी होता 25%, त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ शेअर सगळ्यात हायएस्ट होता 110. हे कसलं आहे, ए लिमिटेडचं. ते कन्क्लूड मध्ये तुम्हाला लिहायचे, कन्क्लुजन मध्ये. आलं लक्षात? सेम आता त्याच्यानंतर तुम्हाला बी लिमिटेड सॉल्व्ह करायचंय. सो ज्या पद्धतीने ए लिमिटेडच्या आपण तिन्ही कंडिशन ए लिमिटेड मध्ये ठेवून आपण सॉल्व्ह केलं, त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय की बी लिमिटेड मध्ये ह्या तिन्ही कंडिशन ठेवून सॉल्व्ह करायचंय. सो तुम्ही हा बी लिमिटेड जो आहे तो होमवर्क मध्ये घ्या, बी आणि सी लिमिटेड. जमलं तर बघा, जिथे कुठे प्रॉब्लेम येईल मला विचारा. ओके, आता मी इथे रफ करतो आणि आपण लेक्चर इथे स्टॉप करूया.